तर नक्कीच दीपक बोराडे सरांचा आमच्यापर्यंत इशारा येईल की पहिल्या सत्राला होतोय सुरुवात. स्ट्राईकवरती फलंदाज प्रथमेश कोळी, पंचाचा ग्रीन सिग्नल आणि पहिल्या षटकातील हा पहिला चेंडू प्रतीक पाटीलचा प्रथमेश कोहलीसाठी. चांगला क्लिक केलाय, लाजवाब पॉइंटच्या रिजन मध्ये जाईल. वन बाउंस सीमा रेषा पलीकडे 4 धाबींसाठी हा चौकार. प्रथमेश कोहलीने मात्र स्वतःचं वैयक्तिक खातं 4 धाबीने ओपन केलं आणि संघाचं देखील आपण पाहिलं तर 4 धाबीने खातं ओपन झालंय, खुलं झालंय, कारण मोठा टार्गेट द्यावा लागेल. अगोदरचा मॅच नक्कीच आठवण करू दे प्रथमेश कोहलीला की स्कायरा 11 न्यू यंगस्टर वाहाल संघाने आपण पाहिला तर कल्याण डोंबिवलीतील दैसर संघाला या स्पर्धेतून बाहेर फेकलंय. त्यामुळे चांगलं खेळ करावा लागेल. टॉस जिंकल्यानंतर निर्णय आपण पाहिला प्रथम फलंदाचा स्वीकारला तो BRCC गणेशपुरी संघाने. गोलंदाज प्रतीक पाटील, सामोरे मात्र प्रथमेश कोहली. षटकातील पुन्हा एकदा मात्र पुढचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज. आणखी चांगला फटका, लाजवाब, पुढे तेवढाच चांगला एफर्ट दिलाय लॉकॉनच्या रिजन मध्ये आणि इथं पाहता पाहता एक धाव कंप्लीट झालंय. घनश्याम नक्कीच आपण पाहिला नन्ना मुन्ना जादूगर एक चांगला मात्र इथे कामगिरी केली त्याने. इथे जिथे षटकार होता तिथे अडवण्याचं काम केलं त्याने. चांगला मात्र इथे क्षेत्ररक्षक पाहू शकाल आपण एकविरा इव्हेंट लाईव्हच्या माध्यमातून रिप्लायमध्ये देखील. संघाची धावसंख्या इकडे पुढे जाईल. धावसंख्या प्रथम फलंदाजी करताना BRCC गणेशपुरी संघाची धावसंख्या 5 या आकड्यावरती पोहोचली. आपण पाहिलं तर गतवर्षीच्या हंगामामध्ये या खेळाडूचा बोलबाला होता विनेश डोलकर. त्याची बॅट मात्र या स्पर्धेमध्ये आता बोलेल का सातत्याने आपण पाहिला. विनेशला देखील चांगले त्याचे पटके आहेत, परंतु या मॅचमध्ये मोठे पटके येणं गरजेचं आहे. एका साईडला मात्र प्रतीक पाटील तो देखील एक ताकदीचा खेळाडू ऑलराऊंडर भूमिका सातत्याने बजावत असतो. आडव्या पटाला खेळायचा प्रयत्न झाला, मिडविकेटचा क्षेत्ररक्षक येईल, चेंडू पकडी फेकीपर्यंत एक धाव कंप्लीट झाली आणि इथे पाहता पाहता एका धावावर समाधान मानला जातोय. संघाची धावसंख्या इकडे पुढे जाईल. धावसंख्या 6 या आकड्यावरती. 6 धावसंख्या झाल्यात. आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता, त्यानंतर मात्र चांगल्या प्रकारचे चेंडू हाताळले जातात. गोलंदाज प्रतीक पाटील, समोर मात्र प्रथमेश कोहली. षटकातील पुढचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज होतोय. पुढे केल्याचा प्रयत्न, लाजवाब, लॉंग ऑफच्या रिजन मध्ये टोकलाय हा दर्जेदार चौकार. आणखी एक चौकार येतोय मात्र प्रथमेश कोहलीच्या बॅटमधून आणि संघाची धावसंख्या 4 ने पुढे. धावसंख्या पोहोचेल तब्बल 10 या आकड्यावरती. 10 धावसंख्या झालीत. 2 चौकार आल्यात, 2 सिंगल आल्यात, आणखी 2 चेंडू आहेत पहिल्या ओव्हर मधले. जर आपण पाहिलं तर मास्टर माइंड एक डोकं आपण पाहतो नेहमी प्रथमेश कोहलीचं, ज्याने टॉस जिंकली, प्रथम फलंदाजी स्वीकारली, त्याचं तर मात्र चांगली फलंदाजी करतोय. रिव्हर्स अटॅक सक्सेसफुल होईल का? आणि इथे पाहता पाहता कव्हरच्या रिजन मध्ये जाईल. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत. वन बाउंस सीमारेषा पलीकडे 4 धावींसाठी चौकार आणि चौकाराच्या मदतीने आता BRCC गणेशपुरी संघाची धावसंख्या सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळ करताना तब्बल 14च्या घरामध्ये. 3 चौकार आले प्रथमेश कोहलीच्या बॅटमधून, कारण प्रथमेश कोहलीला हे जाणलं होतं. अगोदर स्कायरा 11 न्यू यंगस्टर वाहाल संघाची त्याने मॅच पाहिली होती की दैसर संघापुढे पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत होता हा संघ. कुठेतरी मात्र त्याने टॉस जिंकल्यानंतर निर्णय मात्र इथे पाहिला तर लगेच चेंज केला, फलंदाजी स्वीकारली. हे मात्र डोकं असतो. सातत्याने पाहता 14 धावसंख्या झाल्यात. प्रतीक पाटीलच्या षटकातील हा शेवटचा चेंडू. पहिल्या ओव्हर मधला शेवटचा चेंडू. प्रथमेश कोहलीचा हा फटका फसलाय, बॅटच्या टॉप एजला लागला आणि पहिला झटका मिळतोय. इथे मात्र BRCC गणेशपुरी संघाला एका ओव्हरचा खेळ मात्र समाप्त झाला, परंतु शेवटच्या चेंडूवरती एक मोठा मासा जाळ्याला अडकला आणि एका ओव्हरच्या समाप्तीनंतर BRCC गणेशपुरी संघाची धावसंख्या तब्बल 1/14च्या घरामध्ये. चला जास्त टीम मीटिंग करायची नाही आहे. स्कायरा 11 न्यू यंगस्टर वाहाल संघ आपण लगेचच गोलंदाज निवडायचा आहे, कारण आमच्याकडे देखील वेळ नाही. ते टाईम देखील जारी आहे. 15 मिनिटाच्या आतमध्ये आपल्याला ही 3 ओव्हर कंप्लीट करायचे आहेत. एक बाद संघाची धावसंख्या 14 या आकड्यावरती आहे. पहिला सत्र पूर्वार्ध आपण चालू आहे. इनिंग नंबर 3 तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज BRCC गणेशपुरी संघाचा राहुल कोहली जातोय मैदानाच्या आतमध्ये.
प्रेक्षक वर्ग मायबाप आपण पाहिलं तर घड्याळमध्ये 12:42 आणि या क्रीडांगणावरती लांगेश्वर क्रीडांगणावरती मात्र या स्पर्धेचा आनंद घेताना आपण पाहता सर्वांचं मनापासून आपण आभार मानूया. लाईव्ह कव्हरेज देखील आमचे लाडके प्रेक्षक मात्र या स्पर्धेचा आनंद घेताना एका षटकाचा खेळ समाप्त झाला. संघाची धावसंख्या 1-14 या आकड्यावरती. आता गोलंदाज येतोय ओव्हर क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी पहिल्या सत्रामध्ये घनश्याम पाटील, नवीन फलंदाज राहुल कोहली, विनेश डोलकर हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. प्रथमेश ते चांगल्या प्रकारची खेळी केली होती परंतु शेवटच्या चेंडूवरती प्रतीक पाटीलने ती सफलता प्राप्त केली. घनश्याम येतोय ओव्हर क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी. समोर फलंदाज विनेश डोलकर. विनेश डोलकरला यावं लागेल फलंदाजीमध्ये. जी विस्फोटक पारी अनेक त्याने सातत्याने स्पर्धेमध्ये केलेला आहे परंतु या मॅच मध्ये आता विनेशला कामगिरी करावी लागेल. विनेशचा फटका लाजवाब अप्रतिम दर्जाचा सीमा रेषा पल्लीकडे जाईल. वन बाउंड चौकार लगोपच्या रिझन मध्ये. आता संघाची धावसंख्या आपण पाहिला तर 4 पुढे जाईल. संघ पोहोचलाय तब्बल 1-18च्या घरामध्ये. 18 धावसंख्या स्कोरवरती पोहोचलाय. नक्कीच विनेशला अशा प्रकारचा खेळ करावा लागेल. एक चांगला टार्गेट सेट करायचा असेल तर अशा प्रकारचे फटके येणं फार गरजेचं आहे. घनश्याम पाटीलच्या पहिल्या चेंडूवरती चौकार टोकला. वारंवार क्षेत्रक्षामध्ये बदल केला जातोय. पाहिला तर आपण इथे टाइम देखील जारी आहे. संघाची धावसंख्या 18च्या घरामध्ये पोहोचली. घनश्याम पाटील ओव्हर क्रमांक दुसरा तंत्र षटकातील दुसरा चेंडू. सामोरे विनेश डोलकर. इथे गुडघा टेकून फटका केलायचा होता परंतु हे गोलंदाजाने जाणलं आणि त्यानंतर हा चेंडू जातोय निर्धाव. दुसरा चेंडू डॉट आला. संघाची धावसंख्या 18च्या घरामध्ये थांबली. एक बाद. प्रथम फलंदाजी करताना BRCC गणेशपुरी, स्कायरा 11 न्यू यंगस्टर वाहाली लढत पाहता. आताचा फटका आपण पाहू शकाल लॉंगच्या रिझनमध्ये. चेंडू पकडीपेकीपर्यंत एक धाव कंप्लीट झाली आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचेल तब्बल 1-19च्या घरामध्ये. ओव्हर क्रमांक दुसरं पहिला सत्र. राहुल कोहली जो तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आता मात्र स्ट्राईक वरती येतोय. फार इम्पॉर्टंट मॅच आहे दोन्ही संघांसाठी कारण आपण पाहिला एक सामना जिंकलाय आणि त्यानंतर आज तिसऱ्या रजनीमध्ये बहिरीदेव 11 चंद्रकांत स्पोर्ट बशेरी संघ देखील 2 सामने जिंकलाय. वाट पाहतोय की या मॅच मध्ये जो जिंकेल त्या संघापुढे आपल्याला खेळायचा आणि आजच त्यांना देखील सी पोल मधला एक संघ मात्र सुपर 5 साठी क्वालिफाय होईल. गोलंदाज घनश्याम पाटील. सुरेख चेंडू परंतु पंचांचा इशारा दोन्ही समांतर झाले. ऑप्शनच्या पराज बाहेर जातो. वाईट करार केला. एक्स्ट्रा रन्स मिळेल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचेल ती तब्बल 20 या आकड्यावरती. 1-20 धावसंख्या. संत गतीचा क्रिकेट शांतमय आपण पाहिलं वातावरण कारण 12:45 झालीत घड्याळामध्ये. आणखी एक सामना बॅलेन्स आहेत. आमच्या आयोजकांना नक्कीच वाटतं की लवकर सामने आम्हाला संपवायचे आहेत त्यामुळे आपण जरा एकत्र येऊ नका. रिव्हर्स अटॅक करायचा प्रयत्न सक्सेसफुल ठरलाय. थर्डमॅन रिझन मध्ये टोकलाय. हा दर्जेदार चौकार राहुल कोहलीच्या बॅट मधून आणि संघाची धावसंख्या 4 पुढे जाईल. धावसंख्या पोहोचली 1-24 आकड्यावरती. आपण पाहिला प्रथम फलंदाजी करतोय BRCC गणेशपुरी. संघाची धावसंख्या 24 आकड्यावरती. आता या षटकातील विचार केला तर आपण शेवटचे 2 चेंडू आहेत. संघाची धावसंख्या 24 आकड्यावरती पोहोचली. राहुलच्या बॅट मधून देखील थर्डमॅन रिझन मध्ये चांगल्या प्रकारचा फटका सजवला. घनश्याम पाटील सुद्धा कर्णधार आहे परंतु मात्र विचार केला तर एक कामगिरी करावी लागेल. शेवटचे 2 चेंडू उरले दुसऱ्या ओव्हर मधले. समोर फलंदाज राहुल कोहली. गोलंदाज घनश्याम. षटकातील पुढचा चेंडू फेकील. आडव्या पट्ट्याने केल्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा पाहिला तर आपण ऑप्शनच्या भरास भरतो. सरांचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. वाईट करार एक्स्ट्रा रन्स मिळेल आणि संघाची धावसंख्या 25 आकड्यावरती.
एक बाद 25 धाबसंख्या. प्रथम फलंदाजी करताना VRCC गणेशपुरी संघाची धाबसंख्या. षटकातील पुढचा चेंडू रिव्हर्स अटॅक करायचा प्रयत्न, दोन क्षेत्ररक्षकांना भेदून जाईल. लॉंग स्टॉप सीमा रेषा पलीकडे 4 धाब्यांसाठी हा दर्जेदार चौकार बायच्या स्वरूपाने येतोय आणि आता संघाची धाबसंख्या पोहोचेल तब्बल 29 या आकड्यावरती. धाबा कशाही येऊन धाबा येणं गरजेचं आहे. नक्कीच खेळाडू कक्षामध्ये असा वाद झाला आणि ते धाबसंख्या जमवाव्या लागतील. प्रतीक पाटील प्रयास असेल, त्यानंतर समीर सॅमे असेल, हे नक्कीच आपण पाहिलं तर स्कायरा 11 न्यू यंगस्टर देखील तेवढा ताकदीचा संघ आहे. या संघापुढे आपल्याला एक चांगला टार्गेट सेट करायचं आहे. ही कामगिरी करावी लागेल. षटकातील आणखी हा चेंडू आपण पाहू शकाल. इथे निर्धाव पद्धतीचा 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. प्रथम फलंदाजी करताना VRCC गणेशपुरी संघाची धाबसंख्या आपण पाहिली तब्बल 1 बाद 29 या आकड्यावरती. दोन ओव्हरचा खेळ समाप्त झाला. VRCC गणेशपुरी संघाची धाबसंख्या 1 बाद 29 या आकड्यावरती. ओव्हर क्रमांक 3 हाताळण्यासाठी सुजल घरातला प्राचारण केलंय. स्कायरा 11 न्यू यंगस्टर संघाचा गोलंदाज येतोय. स्ट्राईक वरती विनेश डोलकर, त्याच्या बॅटमधून आपण पाहिलं तर अगोदरच्या षटकामध्ये एक चौकार आलाय. आता त्याला कामगिरी करावी लागेल. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये ठोकोपठोक फलंदाजी करावी लागेल. तर 29 धाबसंख्या जमल्यात, धाबसंख्या जमवाव्या लागतील. एक चांगला टार्गेट सेट करायचा आहे. सुजल घरत ओव्हर क्रमांक 3. तिसऱ्या ओव्हर मधला आपण पाहिला तर पहिला चेंडू सामोरे विनेश डोलकर. सुजल घरत पहिला चेंडू फेकेल. बॅटची नरेज तदनंतर मात्र इथे पाहू शकाल काय घडलंय. इथे काय घडलंय, चेंडू जातोय मात्र लॉंग स्टॉप सीमा रेषा पलीकडे 4 धाब्यांसाठी चौकार. स्लिपचा क्षेत्ररक्षक थोडा गजमाजला आणि इथे चौकार आला. संघाची धाबसंख्या 4 ने पुढे. धाबसंख्या पोहोचली 1 बाद 33 या आकड्यावरती. स्कोरबोर्डवरती धाबसंख्या पाहिली 33 धाबसंख्या लागली. जर विचार केला तर आमचे प्रणयजी मात्र आम्हाला माहिती देतात की प्रत्येक षटका ओव्हर मागे पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. चांगली कामगिरी चालू आहे. पहिल्या सत्रामध्ये टॉस जिंकला, त्यानंतर आपण पाहिला तर इथे निर्णय फलंदाचा स्वीकारला. हे निर्णय मात्र प्रथमेश कोहलीचं होतं. कुठेतरी त्याचं मास्टर माइंड अनेक स्पर्धेमध्ये सातत्याने आयकॉन भूमिकेमध्ये देखील केलाय आणि आज देखील आपण पाहिला तर मिहिरा स्पोर्ट ऐकावदेव ट्रॉफी 2025 मध्ये खेळताना सुजल घरत गोळ्याच्या मार्कवर विनेशचा रिव्हर्स अटॅक करायचा प्रयत्न कबरच्या रिजन मध्ये टोकलाय. हा दर्जेदार एक आणखी चौकार येतोय आणि संघाची धाबसंख्या 4 ने पुढे. धाबसंख्या पोहोचली तब्बल 37 या आकड्यावरती. 37 धाबसंख्या 1 बाद. स्कोरबोर्डची धाबसंख्या पाहायला मिळाल्या जातात. एक चांगल्या प्रकारची फलंदाजी मी मगाशी उल्लेख केला होता की विनेश डोलकर गतवर्षी या गणेशपुरी संघाला बराच काही या खेळाडूने दिलं आणि यंदा देखील या खेळाडू कक्षामधून त्याच्याकडे अपेक्षा आहेत आणि नक्कीच एक चांगलं खेळ बनेल. संघाची धाबसंख्या 37 या आकड्यावरती. गोलंदाज सुजल घरत काय करेल, कारण अगोदरचा जो चौकार होता तो मात्र नक्कीच नशिबाने मिळाला आणि त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती चौकार टोकला. फलंदाज विनेश डोलकरने. सुजल घरत पुन्हा एकदा गोळाच्या मार्कवर. षटकातील पुढचा चेंडू फेकेल. पुढे खेळण्याचा प्रयत्न झाला. हे गोलंदाजाने जाणलं होतं. स्लोवर पद्धतीचा मारा केला आणि चेंडू इथे मिस होतोय, डॉट जातोय. संघाची धाबसंख्या थांबली तब्बल 1 बाद 37 या आकड्यावरती. 1 बाद 37 धाबसंख्या. ओव्हर क्रमांक 3 या पहिल्या पूर्वार्धामध्ये सुजल घरत हा गोलंदाज मात्र षटकातील पुढचा चेंडू फेकेल. आताचा फटका आपण पाहिला तर डीप स्केलेच्या रिजन मध्ये मात्र चेंडू इथे पकडी फेकीपर्यंत 2 धाबसंख्या कंप्लीट झाल्यात. गुड रन विकेट आपण पाहिलं तर आणि संघाची धाबसंख्या पोहोचली तब्बल 39 आकड्यावरती. 39 धाबसंख्या जमल्यात. 1 बाद. एक चांगली साजेदारी मैदानाच्या आतमध्ये प्रणय आपण पाहता
जी पार्टनरशिप हवी होती प्रथमेश जेव्हा खेळाडू कक्षामध्ये परतला त्यानंतर VRCC गणेशपुरी संघाला जी साजेदारी हवी होती त्या प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. आणखी या षटकातील आपण पाहिलं तर शेवटचे 2 चेंडू आहेत आणि सामोरे फलंदाज विस्फोटक पारी ज्याचे आपण नेहमी पाहतो विनेश डोलकर. एका साईडला प्रतीक पाटील आहे, प्रयास आहे. हे जाणलं होतं प्रथमेशने अगोदर टॉस बॉक्समध्ये, त्यानंतर त्याने फलंदाजी स्वीकारली होती. तर षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा ॲग्रोज लाईन आडव्या पट्ट्याने खेळायचा होता, परंतु सुजलने हे जाणलं होतं आणि त्यानंतर हा चेंडू डॉट जातोय. आता पहिला तिसऱ्या ओव्हरमधला आपण पाहिला पहिल्या सत्रातील शेवटचा चेंडू उरलाय. संघाची धावसंख्या 1:39 आकड्यावरती थांबली. तर शेवटचा चेंडू आपण पाहू शकाल. अंतिमचा चेंडू तिसऱ्या ओव्हरमधला विनेश डोलकर सीमा रेषा पलीकडे नेईल. दर्जेदार षटकार लाजवाब काउकॉर्नरच्या डोक्यावरून टोकलाय विनेशच्या बॅटमधून तिसऱ्या ओव्हरमधल्या शेवटच्या चेंडूवरती आणि संघाची धावसंख्या 1:45 आकड्यावरती. प्रति षटकामागे प्रणय 15.00. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये प्रतीकच्या 14 धावसंख्या आल्या होत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये घनश्याम पाटीलच्या 15 धावसंख्या पाहिल्या आणि सुजल गरजच्या तिसऱ्या ओव्हरमध्ये आल्या 16 धावसंख्या. तब्बल धावसंख्येचा विश्लेषण विचार केला तर स्कोरबोर्डवरती धावसंख्या आपण पाहतात 1:45 आकड्यावरती. शेवटचे 6 चेंडू उरलेत आणि एक चांगली साजेदारी. एका साईडला विनेश डोलकर आणि त्याच्या साथीला फलंदाज राहुल कोळी. चांगलं क्रीडांगण आपण पाहतात लागेश्वर क्रीडांगण आणि मयूरदादा मात्रे आमची सर्व मेहिरा स्पोर्ट ही टीम. पर्व तिसरं नाईट रजनी स्पर्धा आपण पाहतात. इथे आपण पाहिलं तर या स्पर्धेला मालिका अभिनयासाठी फ्रीज आहे. पुढल्या वर्षी नक्कीच आपल्याला या स्पर्धेला बाईक देखील आपल्याला पाहायला मिळेल. आणखी या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर भरपूर काही गोष्टी बदलल्या जातील. आपण पाहिलं तर यावर्षी देखील स्क्रीन देखील पाहतात या क्रीडांगणावरती. अनेक चांगल्या आपण पाहिलं तर क्रिस्टल ट्रॉफी देखील पाहता. खूप साऱ्या पत्र या स्पर्धेमध्ये आपल्याला एक चांगली मेजवानी पुढल्या वर्षी देखील पाहायला मिळेल. मरुददा मात्रे मिहिरा स्पोर्ट आणि गावदेव ट्रॉफी 2025. शेवटचे 6 चेंडू उरले आणि गोलंदाज येतोय धीरज पाटील. धीरज पाटील एका साईडला राहुल कोळी फलंदाज आपण पाहू शकाल स्ट्राईक वरती आहे. 45 धावसंख्या 1 बाद. शेवटचा स्लॉग ओव्हर, शेवटचे 6 चेंडू आणि षटकातील हा पहिला चेंडू. त्या पद्धतीने फटका सजवलाय. त्यानंतर मात्र लॉंगचा क्षेत्ररक्षक येईल. चेंडूला अडवीपर्यंत एकदा कंप्लीट झाली आणि संघाची धावसंख्या पोहोचली तब्बल 1:46 आकड्यावरती. शेवटचे 5 चेंडू उरले. स्ट्राईकवरती विनेश डोलकर येतोय. अगोदरच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर त्याने शेवटच्या चेंडूवरती षटकार टोकला होता. ही कामगिरी आहे विनेशची. मी मगाशी त्याचं उल्लेखनीय कामगिरी पाहिली होती. सातत्याने अनेक वेळा त्याने चांगली कामगिरी केली आणि या मॅचमध्ये देखील खेळाडू कक्षामधून नक्कीच त्याच्याकडे आवाज आहे की तुझ्या बॅटमधून येणाऱ्या या 5 चेंडूमध्ये मोठे पटके हवे आहेत. धीरज पाटील गोलंदाज, समोर विनेश डोलकर. तर षटकातील पुढचा चेंडू धीरज पाटील फेकण्यासाठी सज्ज होतोय. विनेश डोलकर थांबणार नाही. सीमा रेषा पलीकडे लाजवाब मिड विकेट क्लियर षटकार. आणखी मोठा फटका. हम भी किसी से कम नहीं. नक्कीच येते मात्र आपण पाहिला तर पहिल्या सत्रामध्ये दाखवून देतोय तो स्काय राय 11 न्यू एक्स्टार वहाल संघाला. संघाची धावसंख्या 52 या आकड्यावरती. ती धावसंख्या जमल्या. प्रथमेश कोहलीने जो नक्कीच मास्टर माइंड डोकं वापरलं होतं. आपण पाहिलं टॉस जिंकल्यानंतर प्रथम त्याने फलंदाजी का स्वीकारली. नक्कीच आपल्याला माहिती आहे पण या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला धावसंख्या जमवायची आहेत. आणखी मोठा फटका येईल का. काउ कॉर्नरच्या डोक्यावरून बिग 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 सीमा रेषा पलीकडे नेलाय. आणखी एक दर्जेदार षटकार. खूप मोठा षटकार आला विनेश डोलकरच्या बॅट मधून. आता संघाची धावसंख्या पोहोचली प्रणय 58च्या घरामध्ये.
58 धाबसंख्या जमलीत एक चांगल्या प्रकारचा खेळ. आमचे प्रकाशजी कोळी ते आमचे गणेशपुरी पण पाहिलं तर प्रतापेश कोळी आणि प्रतीक कोळी यांचे पिताश्री ते या व्यासपीठावरती बसलेत. आणि जर विनेशने आणखी एक षटकार मारला तब्बल 1,000चं कॅश प्राइज दिलं जाईल. हे प्रेम आपण पाहिलं गणेशपुरीचं. आम्हाला देखील त्या स्पर्धेमध्ये नेहमी घटक करत असतात गणेशपुरी. हे आम्ही नेहमीच सातत्याने प्रेम पाहिलं या गावाचं. परंतु षटकार ठोकावा लागेल. 1,000चं कॅश प्राइज हे दिलं जाईल. चांगला चेंडू फेकला गोलंदाजाने धीरज पाटीलने. आणखी हा चेंडू मात्र डॉट येतोय. आता मात्र या षटकातील शेवटचे 2 चेंडू आहेत. 58 धाबसंख्या स्कोरबोर्डती लागल्यात. शेवटचे 2 चेंडू उरलेत. या 2 चेंडूवरती मोठे प्रहार होणं गरजेचं आहे एक चांगला टार्गेट सेट करायचा असेल तर. आणि त्या पट्ट्याने लोबर बोलता चेंडू होता. इथे नक्कीच स्वतःवरती नाराज असेल विनेश. एकदा मिळेल आणि एकादमीच्या मदतीने पंचाचा इशारा लेग बायचा येतोय. संघाची धाबसंख्या पोहोचेल 1/59 या आकड्यावरती. आणि या पहिल्या सत्रातील या शेवटच्या ओव्हरमधला हा शेवटचा चेंडू. स्ट्राईकवरती फलंदाज राहुल कोळी येतोय. गोलंदाज धीरज पाटील. शेवटचा चेंडू अंतिमची डिलिव्हरी फेकण्यासाठी सज्ज होते गोलंदाज धीरज. सुरेख चेंडू मात्र पंचाचा इशारा काय येतोय ते ऑफस्टॉपच्या बराच बाहेर जातोय. सरांचा इशारा आमच्यापर्यंत वाईट करार एक्स्ट्रा रन्स मिळेल आणि संघाची धाबसंख्या 1 ने पुढे 60 या आकड्यावरती. 60चा पल्ला गाठलाय. आपण पाहिलं तर 4 षटकामध्ये 60 धाबसंख्या जमवणं फार गरजेचं होतं. आणखी एक चेंडू उरलाय. 60 धाबसंख्या आल्यात. या चेंडूवरती मोठा पटका येणं फार गरजेचं आहे. शेवटचा चेंडू धीरज पाटीलचा. सामोरे फलंदाज आपण पाहू शकाल मात्र राहुल कोळी. शेवटचा चेंडू इथे तज्ञ तर आपण पाहिला तर इथे एलिव्हेशन कमी झालाय आणि झेल टिपलाय. चांगल्या प्रकारचा झेल टिपला आणि प्रतीक पाटीलने पहिला पत्र सत्र समाप्त होतोय. पहिल्या पूर्वार्धामध्ये टॉस जिंकल्यानंतर VRCC गणेशपुरी संघाने फलंदाजी स्वीकारली आणि आपण पाहिलं तर संघाची धाबसंख्या तब्बल 2 बाद 60 धाबसंख्या आणि 61 धाबेचा टार्गेट असेल तो आपण पाहू शकाल. मात्र स्कायरा 11 न्यू यंगस्टार वाहाल संघाला. न्यू यंगस्टार वाहाल संघ स्कायरा 11 या संघाला देखील आपण विसरून चालायचं नाही. अगोदरच्या मॅच मध्ये देखील प्रतीक पाटीलची ती पारी 47 धाब्यांची. त्यानंतर प्रयास असेल समीर असेल एक देखील ताकदीचा संघ आहे. एक बिग पॅड आपण पाहत राहा ऐकत राहा. मिहिरा स्पोर्ट आई गावदेवी ट्रॉफी 2025 आवाजामध्ये बदल. नक्कीच आमचे चेतन स्वामी येतील मायक्रोफोनवरती दुसऱ्या सत्रामध्ये. हॅलो धन्यवाद मनोजी म्हात्रे सर. मात्र नक्कीच गोड आवाज ऐकला आपण. 4 षटकांचा खरं तर खेळ मात्र नक्की संपला गेलाय. धावा लागल्या धप्पटलावरती आपण पाहिलं बॅटिंग करणार संघ तर विचार केला तर टॉस जिंकून अनेक टीमने मात्र नक्कीच फिल्डिंग घेतली होती. परंतु अगला वेगळा निर्णय गणेशपुरी टीमचा मात्र नक्कीच पाहायला मिळाला. त्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय आणि मात्र नक्कीच चोख प्रत्युत्तर दिला गेलाय टीम आपण पाहिलं न्यू यंगस्टर वाहाल संघाला. चार षटकामध्ये जवळजवळ 60 धावा मात्र नक्कीच कुठल्या गेल्यात. 61 धावांचं मात्र नक्कीच भल्यामोठा वन. जवळजवळ विचार केला तर 15.25 मात्र नक्कीच सरासरी मात्र नक्कीच हा पल्ला गाठायचा टीम आपण पाहिला असेल वाहाल संघाला. परंतु ती मात्र नक्कीच फलंदाजी आहे. आपण पाहिलं असेल प्रतीक पाटील असेल अनेक सारे मात्र नक्कीच खेळाडू असतील. प्रयास असेल खरं तर मागच्या सामन्याचा हिरो प्रतीकला नक्कीच पाहत आहे. ही मात्र नक्कीच फलंदाजी पुन्हा एकदा या मैदानाच्या आतमध्ये दाखवायला लागेल तर हा सामना जिंकायचा टीम आपण पाहिला असेल न्यू यंगस्टर वाहाल संघाला. चला स्पीडअप का दोन्ही संघाला विनंती करतो.
चला स्पीडअप करा, दोन्ही संघाला विनंती करतो. 4 षटकामध्ये 60 डावा तुम्हाला जवळजवळ 61 डावा कुटायच्यात. प्रत्येक बॉल वरती खरं तर घणागती प्रहार करावा लागेल टीम न्यू यंगस्टर वाल संघाला. आणि 60 डावांचा खरं तर मागच्या सामन्यामध्ये हा पल्ला मात्र नक्कीच गाठला होता. आपण पाहिलं असेल टीम न्यू यंगस्टर वाल संघाने. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये नक्की दाखल झाले टीम न्यू यंगस्टर वाल संघाकडून. प्रयास कोहली आणि समीर नाईक. तर बॉल ट्रॅक वरती आपण पाहताय VRCC गणेशपुरी संघाची स्पीड गन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले गेल्या. प्रथमेश कोहली तर स्ट्राईक एन वरती पाहताय प्रयास कोहलीला. नॉन स्ट्राईक एन वरती समीर नाईक. ही जोडी मैदानाच्या दाखल झाले. 61चा मात्र नक्की टार्गेट सेट केला गेलाय. प्रेक्षकांची मात्र नक्कीच नजर लागल्या सामना जिंकेल कोण. तर वशिनी संघ मात्र नक्कीच म्हणत असेल हा सामना मात्र नक्कीच जिंकेल कोण आणि सेकंड मॅच मध्ये आमच्याची मात्र नक्कीच लढेल कोण, हा प्रश्नचिन्ह पडला गेलाय. दोन टीमला मात्र नक्की देव बेस्ट ऑफ लक. 4 षटकाची लढत. 61चा मात्र नक्की टार्गेट. गेम ऑन अद्याप या ग्रीन सिग्नल मात्र नक्कीच आलाय पंचांचा. गेम ऑन. प्रथमेश तू प्रयासला पाहताय. 61चा मात्र नक्की टार्गेट सेट केला गेलाय. स्ट्राईक इन वरती प्रयास कोहली ते बॉल ट्रॅक वरती गणेशपुरी संघाची स्पीड गन प्रथमेश कोहलीला पाहताय. 4 षटक 61 डावेची गरज. प्रत्येक षटकामध्ये जवळजवळ 15.25 ने मात्र नक्की सरासरी पल्ला गाठायची. राईट अबाउट द विकेट. पहिल्याच बॉल गुडघा टेकून फटका खेळण्याचा प्रयत्न असफल ठरला गेला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न सुद्धा झाला होता. प्रचंड वेगाने त्या ताकदीने तर बॉल मात्र नक्कीच फेकला गेला होता. प्रत्येक बॉल वरती तर तुम्हाला मोठा फटका खेचावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये तेच आक्रमण करण्याचा प्रयत्न प्रयास कोहली मात्र नक्कीच करताना पाहायला मिळाला. प्रथमेश कोहली पहिलाच बॉल करता डॉट चिन्ह फेकला गेलाय. 61 मात्र नक्की टार्गेट आहे. प्रत्येक षटकामध्ये जवळजवळ 15.25 ने मात्र नक्कीच पल्ला गाठायचा. प्रत्येक बॉल वरती तुम्हाला करता षटकार चौकार खेचावा लागेल. स्लोवर वर कव्हर समोर फेकून दिलाय. चेंडू चाललाय दन 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 करत. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ बॉल घेतली बाउंड्रीची बॅट. बॉल होईल फरार. सीमारेषा पार. आला प्रयासच्या बॅट मधून 4 चौकार. पहिलाच बॉल डॉट त्यानंतर कडा प्रहार पा. प्रयास कोहली मैदानाच्या आतमध्ये दहाडतोय आणि हेच करावं लागेल या सामन्यामध्ये. भलं मोठा आव्हान मात्र नक्कीच ठेवला गेलाय. स्लोवरवर पिकायचा प्रयत्न. जेलची नामी संगी पलटवार पहा. प्रथमेश कोहली वाह. मागच्या सामन्यामध्ये जवळजवळ एक मात्र नक्की धाव खर्च केली होती, परंतु या सामन्यामध्ये आल्या आल्या करता पहिला बॉल डॉट 4 त्यानंतर पलटवार पहा. विकेटची संधी विकेट मात्र नक्कीच पटकावला गेलाय. या संघाची रन मशीन प्रयास कोहली मात्र नक्कीच सतत परतला गेलाय. विकेटचा पतंग. पहिला धक्का बसला टीम न्यू यंगस्टर वाल संघाला. प्रयास कोहलीच्या बॅट मधून करता 4 मात्र नक्कीच पटके होते. त्यानंतर असं वाटलं होतं ही सुरुवात चांगली झाली आहे, परंतु त्यानंतर प्रथमेश कोहली काय कमी नाहीये. ज्या वेगानं तर जो चौकार काय नंतर बॉल मात्र नक्कीच फेकला होता, परंतु त्यानंतर पहा स्लोवर वनचा तर वापर केला. त्याला माहिती आहे खरं तर प्रयास कोहली प्रत्येक चेंडूवरती मात्र काहीतरी कडाप्रार करा जाईल आणि तेच घडलं मैदानाच्या आतमध्ये. स्लोवरवर वापर केला आणि फटका फसला. त्यानंतर मात्र नक्कीच चांगला झेल पकडला गेला. बंडीच्या माध्यमातून 3 बॉलचा मात्र नक्कीच खेळ संपला गेलाय. धावा लागला पटलावरती 4 1 विकेट. स्ट्राईक एन वरती आपण नवीन फलंदाज पाहताय सुजल घरत याला. 61चा मात्र नक्की टार्गेट आहे. प्रत्येक अजूनपर्यंत आहे कुठे हा प्रश्नचिन्ह सध्याच्या घडीला पडलाय, कारण आज मात्र नक्कीच या मैदानावरती त्याची बॅट बोलली गेल्या. अनेक मात्र नक्की षटकार चौकार त्याच्या बॅटमधून आल्या. या मॅच मध्ये खरं तर त्याला मैदानाच्या आतमध्ये उतरणं गरजेचं खूप नक्कीच होतं, पण तो अजूनपर्यंत खरं तर तंबूच्या आश्रम मात्र नक्कीच विसावा घेतोय. ऑन स्ट्राईक सुजल. तर बॉल ट्रॅक वरती प्रथमेशला पाहताय. 3 बॉल वरती धावा करते 4 आणि 1 विकेट मोठी विकेट.
लेफ्ट हँड बॅट्समन आपण पाहत आहे जेव्हा जेव्हा खरं तर लेफ्ट हँड बॅट्समन नक्कीच आलाय तेव्हा तेव्हा गोंधळीसाठी खरं तर डोके मात्र नक्कीच ठरले गेल्या तेच मैदानाच्या आतमध्ये घडेल का वेगवान परफेक्ट यॉर्कर टोक रशियन मैदानाच्या आतमध्ये लावली अपील ही अपील मात्र नक्कीच फेट्या गेल्या सिंगल धाव झाली ॲट पंचा लेग बाईक बॅट कडा पंचा आम्हाला निर्णय कळवायचा लेग बाईक की बॅट कट इट्स अ बॅट कट मात्र नक्कीच धाव जोडले जाईल 5 धावा लागल्या धाव पटलावरती 4 चेंडू मात्र नक्कीच खेळ संपला गेलाय अद्याप करता 2 चेंडू मात्र नक्कीच बाकी असतील बॉल असतील बाकी 20 धावा करायचा आहे तुम्हाला जवळजवळ 56 धावा तीन बॉल वरती 3 षटकार ठोकले फलंदाज आपण पाहताय समीर नाईकने तर जवळ नन्नू शेठ यांच्याकडून डबल 10,000चा पारितोषिक आलाय आणि 6 बॉल वरती 6 षटकार ठोकले हा विक्रम मात्र नक्कीच या मैदानावरती झाला तर जवळ 20,000 रुपयाचा पारितोषिक मात्र नक्कीच इथं देण्यात आलाय 3 षटकासाठी 10 तर जवळ 6 षटकासाठी 20,000 रुपये हो व्हॉट अ स्ट्रोक फटका फसला गेलाय फिल्डर डाऊन द ग्राउंड आणि मात्र नक्कीच तिसऱ्या अटेंडला मात्र नक्की जेल मात्र नक्की जमेदान झालाय दुसरीचा प्रयत्न दुसरी धाव सुद्धा तर पूर्ण केली गेली संधी होती तर समीर नाईकची मात्र नक्कीच विकेट पटकावण्याची परंतु संधीचं सोनं करता आला नाहीये 2 धावा झाल्या 8 धावा लागला पटलावरती जवळ 7 धावा 19 बॉल 54 धावीची गरज 19 बॉल वरती 54 धावीची गरज स्ट्राईक एंड वरती समीर नाईकला पाहत आहे 3 षटकासाठी जवळ 10,000 तर 6 षटकासाठी जवळ 20,000 रुपयाचं पारितोषिक आलाय हे मोठं गुटका टेकून खेळायचा प्रयत्न इथं दांडी गुल विकेटचा पतन समीर नाईक अजून एक धक्का बसलाय टीम न्यू यंगस्टर वाल संघाला बाद होईल फलंदाज समीर नाईक बॅक टू द आउट ज्या खरं तर खेळूसाठी पारितोषिक मात्र नक्कीच लावलं होतं जवळ 10 आणि 20,000 रुपये तो मात्र नक्कीच स्वस्तात परतलाय गोल्डन विकेट मात्र नक्कीच म्हटलं तरी अवघड नाही कारण अपेक्षा होती समीर नाईक कडून परंतु आज मात्र नक्कीच निराश केलाय या मैदानावरती 6 चेंडूचा वाजविकेट संपला काय धावा लागा धाव पटलावरती 7 धावा 2 विकेट प्रथमेश कोहली चतुर चाणाक्ष आणि चालाक गोलंदाज याच्याकडे नक्कीच पाहिलं जातं ते मात्र नक्कीच मैदानाच्या नंतर करून दाखवलं जेव्हा चौकार खाल्यानंतर कमबॅक जोरदार राहिलाय प्रथमेश कोहलीचं 3 षटक आणि तुम्हाला करायचे जवळ 54 धावा 18 बॉल मध्ये करायचे 54 धावा स्ट्राईक एंड वरती आपण पाहताय सुजल घरदला तर नॉन स्ट्राईक एंड वरती बॅट्समन मागच्या सामन्याचा हिरो जवळ 47 धावा आपल्या बॅटने मात्र नक्कीच कुठल्या 1 षटक फेकले 4 विकेट मात्र नक्कीच पटकावल्या तोच आलाय प्रतीक पाटील ज्याची वाट तर अखंड प्रेक्षक वर्ग मात्र नक्कीच करत होता 18 बॉल मध्ये 54 धावेची गरज सामना संपले नाहीये जी खरं तर फलंदाजी मागच्या सामन्यामध्ये प्रतीक पाटीलच्या माध्यमातून झाली ती मात्र नक्कीच पुन्हा एकदा या मैदानावरती या मॅच मध्ये होईल का हे बघणं गरजेचं असेल सेकंड ओव्हर बॉलिंग मार्ग होती पाहते आपण अजित कोहली याला 18 मध्ये करायचे 54 धावा थोडं स्पीडअप फिल्डिंग करा संघ विनंती करतो प्रथमेश कोहली याला आणि टीम गणेशपुरी संघाला एकदा वॉर्न करा पंच प्रत्येक बॉल वरती तर टीम मिटिंग नकोय 18 मध्ये करायचे 54 धावा स्ट्राईक एंड वरती पाहता सुजल तर बॉल ट्रॅक वरती अजित कोहलीला पाहत आहे लेफ्ट हँड बॅट्समन आहे नॉन स्ट्राईक एंड वरती ताकदवर विस्फोटक खेळाडू प्रत्येक मात्र नक्कीच वाट बघते स्लोवर 1 चकवा दिलाय जेव्हा वेगानं कळतं ज्या वेगाची वाट पाहत होता पण तिथे चकवा दिला गोंदीची मार्क होती अजित कोहली याने आणि डॉट चेंडू फेकला गेलाय समीकरण बदलला गेलाय 17 बॉल 54 धावीची गरज 17 बॉल 54 धावा 17 बॉल समीकरण करता अवघड होत चाललाय इथून मोठे फटके खेचणं गरजेचं आहे हो पाठीमागे गुडघा टेकून चेंडू चाललाय लॉंग स्टॉप रिझन मध्ये दणदण करत सीमा रेषा पार उशिरा का होईना सुजलच्या बॅटमध्ये 4 चौकार सेकंड बॉल वरती तर 4 धावा मिळाल्या उशिरा का होईना पण तो चौकार मात्र नक्कीच ठोकला गेलाय आपण पाहायचा सुजल घरच्या बॅट मधून
एक 4 मात्र नक्कीच आल्या, पण तो अद्याप तुम्हाला करायचे जवळजवळ 50 धावा. बॉल शिल्लक असतील 16 आणि करायचे तुम्हाला 50 धावा. 16 बॉल मध्ये 50 धावेची गरज. प्रत्येक बॉल तर बॉर्डरच्या बाहेर लँड करावा लागेल टीम न्यू यंगस्टर वाल संघाला. आणि सुजल प्रतीक हे करेल का हे बघणं गरजेचं असेल. पहिला बॉल डॉट, त्यानंतर 4. अजित कोहली बॉल ट्रॅकवरती पाहते आपण. सुजलला मात्र नक्कीच आता हात खोलावे लागतील, जास्त वेळ नाही या सामन्यामध्ये तुम्हाला सेट होण्यासाठी. ऑस्ट्रेलियाच्या खूपच बार पंचांनी हिरलाने दंडित केलं. बॉलिंग मार्गवती अवे फ्रॉम बॉडी, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न गोंधीची मार्गवती अजित कोहलीचा पाहायला मिळाला. एक्स्ट्रा मध्ये अजून एक बर. चौकार खाल्यानंतर अनेकदा कित्येक बॉलरवरती आपण नक्कीच पाहिलाय सेकंड बॉल नो किंवा नक्कीच वाईट चेंडू फेकला गेलाय. आणि मैदानाच्या आतमध्ये आहे ते दृश्य नक्कीच पाहायला मिळाला. अजून एक गुडघा टेकून फिल्डर आहे, त्याला बीट करून चेंडू चाललाय गोलीच्या वेगानं, होईल फरार सीमारेषा पार. सुजितच्या बॅट मधून लगातारचा दुसरा चौकार. चांगली फटकेबाजी येताना पाहायला मिळतोय. सुजल घरात ऑन अ फायर बॅक टू बॅक. दुसरा चौकार मात्र नक्कीच ठोकला गेलाय. या चौकारची खरं तर गरज आहे. एक नाही दोन नाही अनेक चौकार षटकार ठोकावे लागतील या मॅच मध्ये. कारण पहिल्या इनिंग मध्ये जवळजवळ 61 धावांचं मात्र नक्कीच भलं मोठं आव्हान ठेवलं होतं, डोंगर उभं केलं होतं. ते फोडण्यासाठी तुम्हाला इथून मात्र नक्की चांगली कामगिरी करावी लागेल. आणि मैदानाच्या आतमध्ये गुडघे टेकून फटकेबाजी करताना सुजल घरातला पाहते आपण. 3 बॉल फेकले गेले, जवळजवळ धावा खर्च केल्यात 9. एक चेंडू मात्र नक्कीच डॉट फेकला होता अजित कोहलीच्या माध्यमातून. पुन्हा त्या दिशेनं परंतु प्रचंड वेग या बॉलवरती पाहायला मिळाला. हे वेगाने मात्र नक्कीच बीट केला गेला अक्षरशः. डॉट चेंडू सांगता चांगला कमबॅक अजितचा मात्र नक्कीच पाहायला मिळतोय. धावा अद्याप तुम्हाला करायचे 45-45. रोहित मॅच जर्सी नंबर आपण नक्कीच पाहताय स्क्रीनवरती. 14 बॉल मध्ये 45 धावेची गरज. 45 अद्याप करायचे आहेत. मोठे फटके मात्र नक्कीच खेचावे लागतील या सामन्यामध्ये न्यू यंगस्टर वाल संघाला. पण ते फटके खेचेल कोण, कारण प्रथमेश कोहली मात्र नक्कीच भेदक मारा करतोय. त्यानंतर अजित कोहली आला, जरी 9 धावा मात्र नक्कीच खर्च केल्यात, परंतु या मॅच मध्ये या षटकामध्ये 2 धावा मात्र 2 बॉल मात्र नक्कीच बीट केले गेलेत. 14 मध्ये 45-45. फुलटॉस दादा समोर डाऊन द ग्राउंड, फिल्डर आहे तिथे तैनात. चेंडू उचलून फेकेल, चांगली फिल्डिंग, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. टाळ्या मात्र नक्की झाल्या पाहिजे या फिल्डिंगसाठी, कारण एक एक धाव या मॅच मध्ये करतो तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे. या मॅच मध्ये जर करतं या रेस मध्ये तुम्हाला थांबायचे असेल, तुम्हाला जिंकायचे असेल, ही ट्रॉफी उचलायची असेल, हे एफर्ट मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला नक्की द्यावे लागतील. आणि मैदानाच्या आतमध्ये ते पाहायला मिळतोय. 13 बॉल 43 धावेची गरज. फुल टॉस, परंतु फिल्डर आहे तैनात, ताकद कमी पडली आणि विकेटचं पतन जल्लोष मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. फलंदाज बाद होईल सुजल गरत, 2 चौकार ठोकणारा सुजल गरत बॅक टू द आउट. अंतिम बॉल वरती करता षटकार ठोकण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळाला. फुलटॉस होता, तो कन्वर्ट मात्र नक्कीच लॉंग ऑनच्या वरतून फेकण्याचा प्रयत्न, पण तो फिल्डर त्या फटक्यासाठी सजवला होता. 12 मध्ये करायचे 43 धावा. आता प्रतीकला मात्र नक्कीच मागची इनिंग आठवावा लागेल, मागचे फटके आठवावे लागतील, ताकदीचा वापर करावा लागेल. थंडी खूप वाढली आहे, जवळ जर विचार केला तर 1:16 मात्र नक्कीच मिनिटं झालेत. इथून मात्र नक्कीच आणि 21 सेल्सिअस आपण पाहिलं असेल, जसा मात्र नक्कीच टाइम होत चाललाय तसा मात्र नक्की थंडी वाढत चालली आहे. आपण पाहिलं असेल 12 बॉल मध्ये करायचे जवळजवळ 43 धावा. प्रतीक पाटील हे आशिषजी किरण मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक इन वरती पाहत आहे. 12 बॉल मध्ये 43 धावा. न्यू बॅट्समन घनश्याम पाटील फिरकीचा जादूगर हा मात्र नक्कीच उतरला गेलाय. 12 बॉल 43 धावेची गरज. स्ट्राईक इन वरती प्रतीकला पाहत आहे. तर बॉलिंग मार्ग होती प्रवेश कोहली. स्पीडअप करा थोडंफार, फिल्डिंग करा संघ. पुन्हा एकदा विनंती करतो, सहकार्य करा. 12 मध्ये करायचे 43 धावा. प्रवेश कोहलीला पाहत आहे. राईट अबाउट द विकेट. प्रवेश टू प्रतीक, एक वेगवान तेज तर्रार गोलंदाज मैदानाच्या मध्ये नक्की दाखल झालाय. अजून एक स्पीड गन VRCC गणेशपुरी संघाची
मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल प्रचंड वेग, पहिला फलंदाज ज्येष्ठांच्या पाठीमाग, त्यानंतर पुन्हा एकदा बॉल मध्ये नक्कीच होईल फरार. सीमा रेषा पार, मिळते 4. पहिल्याच बॉल वरती चौकार, पहिल्याच बॉल वरती चौकार पाहायला मिळाला. नशिबाचा चौकार. धावा कशा येऊ द्या, सध्याच्या घडीला टीम न्यू यंगस्टर महासंघ म्हणत असेल धावा येऊ द्या, कशा येऊ द्या, पण येणं खूप गरजेचं आहे. आणि पहिल्याच बॉल वरती 4 मात्र नक्कीच पटकावल्या गेल्यात. बॅट कट तर ज्या प्रचंड वेगाने चेंडू फेकला होता ना, त्याच वेगानं पाठीमागा मात्र नक्कीच ट्रॅव्हल झाला. पहिला बीट झाला का तर यष्टांच्या पाठीमागा आपण पाहिलं असेल प्रथमेश कोहली, त्यानंतर पुन्हा एकदा बीट झाला पाठीमागे असणारा फिल्डर. बॉलने मात्र नक्कीच घेतली बॉर्लाईनच्या बाहेर कल्टिंग चौकारसाठी. 11 बॉल 39 धावीची गरज. प्रत्येक बॉलला तर तुम्हाला बॉर्लाईनच्या बाहेर फेकावं लागेल आणि प्रत्येक पाटील करण्याची एक क्षमता आहे आणि ती मात्र नक्कीच आज आजमावा लागेल, आज दाखवावं लागेल या मैदानावरती. हो बट स्ट्रोक, हॅवर फटका, हा फटका आवडला तर त्याला होऊन जाऊ द्या. प्रतीक पाटील साठी पाटीलचा पलटवार, पाटीलचा दणका दाखवताना मैदानाच्या चौफेर. अप्रतिम फटकेबाजी करताना मागच्या सामन्याचा हिरो का जवळजवळ 47 धावा कुठल्या होत्या. या फटक्यांसाठी खरं तर हा फलंदाज ओळखला जातो आणि मैदानाच्या आतमध्ये चौफेर फटकेबाजी करताना प्रतीक पाटील ऑन फायर. 4 नंतर 6, 2 बॉलवरती धावा कुठल्या 10. मी पहिलेच म्हटलं होतं प्रतीक पाटील आहे कुठे, कारण 60 डावाचं टार्गेट आहे. मी पहिलेच म्हटलं होतं 60 डावाचं टार्गेट असताना चला बॉल पुरवायचं. प्रेक्षक वर्ग खरं तर खिशात टाकलाय असं मात्र नक्कीच नॉन स्ट्राईकचा घनश्याम पाटील सांगतोय असं करू नका, कारण चला बॉल पुरवायचा आहे मैदानावरती. प्रेक्षक वर्ग सपोर्ट करा. खरं तर त्या बॉलने खरं तर षटकार चौकार ठोकलेला असतो, तेव्हा मात्र नक्कीच तोच बॉल खरं तर प्रत्येक बॅट्समनला हवा असं वाटतो. येस, धन्यवाद प्रेक्षक वर्ग. मात्र नक्कीच पुन्हा एकदा मी धन्यवाद मानतो. बॉल फेकलाय खरं तर मैदानाच्या आतमध्ये, परंतु समीकरण येऊन टेपलाय. 10 बॉलवरती 33 धावा. हार्दिक पांड्याची आठवण करून त्याने खरं तर फटकेबाजी आणि त्याचा मात्र नक्कीच जर्सी नंबर 33 10 मध्ये करायचे 33 धावा. प्रतीक हे तो मुमकिन आहे. घनश्यामसाठी खरं तर सुवर्ण संध्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा पारितोषिक रोशन दापोलकर यांच्या माध्यमातून नक्कीच आले गेलेत. परंतु प्रतीक पाटीलचे फटके पहा, अक्षरशः प्रेक्षकांची मन जिंकणारी फटकेबाजी, मंत्रमुग्ध खरं तर करणारी फटकेबाजी. चौफेर फटकेबाजी करताना कधी खरं तर कव्हरच्या वरतून फेकून देतोय, कधी पाठीमागं मारतोय, कधी पोल मारतोय. हे फटकेबाजी मात्र नक्कीच करताना पाहायला मिळतोय. प्रतीक पाटील ट्रॅकवरती प्रवेशला मात आहे. हो मोठा फटका, स्टँड अँड डिलिव्हर आला रे आला. न्यू यंगस्टर महासंघाचा प्रतीक पाटील आला आणि आल्याला बॉलला पाठवला. सीमा रेषा पार. 6 षटकार. अप्रतिम फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये न्यू यंगस्टर महासंघाचा ठाण्या वाघ आज मात्र नक्कीच पुन्हा एकदा दहाडताना पाहायला मिळतोय. 9 बॉल 27 धावेची गरज. अक्षरशः 3 बॉल वरती मॅचची कायापाड करणारा हा प्रतीक पाटील मैदानाच्या आतमध्ये जीव रोखून आणि ठोकून मात्र नक्कीच सामन्याला काढणी देतोय. 9 मध्ये करायच्या 27 धावा. प्रत्येक चेंडूवरती 3 धावेची गरज आहे. लगातार 2 षटकार ठोकले गेलेत. मागच्या सामन्याचा हिरो प्रतीक पाटील, पाटीलचा पलटवार या 3 बॉल वरती पाहायला मिळाला. 9 मध्ये करायचे 27 धावा 27. आठव्या पाटने पुन्हा एकदा खिचून काढलाय. फिल्डर आहे तैनात. एक टप्पा सीमारेषा जवळ मात्र नक्कीच पकडला गेलाय. चांगली थ्रो मात्र नक्कीच पाहायला मिळाली. एक धाव झाली ऍड. धावा लागत धाव पटलावरती 35 धावा. म्हणजे तुम्हाला करायचे 8 चेंडूमध्ये 26 धावेची गरज. जर आपल्या परिभाषा सांगायचं तर 8 बॉल मध्ये 4 षटकार. 4 षटकार ठोकेल कोण? प्रतीक पाटील. मी सांगतोय मी आहे ना, पण स्ट्राईक एंड साठी मात्र नक्कीच घनश्याम पाटीलला मात्र नक्कीच पाहत आहे. 8 बॉल मध्ये करायचे जवळजवळ 26 धावा. 8 बॉल 26 धावेची गरज आहे. अद्याप सामना संपलेला नाहीये. प्रतीक पाटील मैदानाच्या आतमध्ये लढतोय, धडतोय, पळतोय, परंतु आपल्या टीम साठी धावा बनवतोय. हे मात्र नक्कीच खूप गरजेचं आहे. 8 मध्ये करायचे 26 धावा.
स्पीडअप खरं तर स्पीडअप करा. सामना मात्र नक्कीच अतिशय रंगतदार झालाय. प्रेक्षकांची मात्र नक्कीच 8 मध्ये 26 पॉइंट ट्रॅक वरती आपण पाहता प्रवेश कोहली आला. तर समोर घनश्यामला सुद्धा हात खोला लागतील. प्रतीक सांगतो मी पाठीमागे आहे, परंतु तुम्हाला साथ देणारा एखादा खेळाडू असा, एखादा दुसरा षटकार मात्र नक्कीच ठोकावला. घनश्याम पाटील करेल का? आडव्या पाटण्या खेळायचा प्रयत्न, फिल्डर आहे त्याला डाऊन द ग्राउंड, विकेटची संधी, परंतु पंचांचा इशारा लाईट्स नो बॉल. मैदानाच्या आतमध्ये घडलंय काय? होतच नव्हतं झालं असं वाटलं होतं. जवळ ही झेल मात्र नक्कीच पकडल्या गेल्या. विकेट घनश्याम पाटील नक्कीच पटकावल्या गेल्या, परंतु त्यानंतर पंचांचा इशारा इट्स नो बॉल. पुन्हा एकदा खरं तर उघडा डोले पहा नीट. प्रतीक पाटील पुढचा चेंडू आहे फ्रीट. 8 मध्ये 24 ची गरज. 8 बॉल 24 धावा. 8 बॉल मध्ये 24 धावेची गरज. दर्पण मैदानाच्या आतमध्ये गोंधीची मार्क होती. प्रवेश कोहलीच्या मध्ये नक्कीच पाहायला मिळतोय. जवळ एक चौकार 2 षटकार, त्यानंतर 1, त्यानंतर 9. स्ट्राईक वरती कोण? 2 षटकार 1 चौकार ठोकणारा प्रतीक पाटील मात्र नक्कीच पाहायला मिळतोय. 8 मध्ये 24 धावेची गरज. डगआउट मध्ये खरं तर टाल्या शिट्ट्या वाजतात का वाजू नये, कारण प्रतीक पाटीलची फलंदाजी अक्षरशः मॅच मध्ये पूर्णपणे मात्र नक्कीच बॅकफुटला ढकलून दिली होती टीम गणेशपुरी संघाने. परंतु त्यानंतर प्रतीक पाटील आला आणि मैदानाच्या आतमध्ये प्रतीक पाटीलचा बोलबाला सुरू झालाय. 8 मध्ये करायचे 24 धावा. सामना अतिशय रंगतदार मात्र नक्कीच पाहायला मिळतोय. VRCC गणेशपुरी विरुद्ध न्यू यंगस्टर वाल संघ. आडव्या पाडण्या खेळायचा प्रयत्न, मिस्टामी स्ट्रोक आहे, फ्री हिटची संधी, सेकंड रन होईल का? चेंडू उचलर फेकेल. 2 धावा कंप्लीट. 7 मध्ये 22. 7 चेंडू 22 धावा. 22 धावा 7 चेंडू. या बॉल वरती मोठा फटका आला तर अंतिम षटकामध्ये ही मात्र मॅच अतिशय रंगतदार मात्र नक्की निर्माण होईल. 7 मध्ये 22 धावीची गरज. प्रतीक पाटील या स्ट्राईक साठी मात्र नक्कीच धडपडतोय. ती स्ट्राईक पुन्हा एकदा त्याच्याकडे मात्र नक्कीच पाहायला मिळतो. 7 बॉल मध्ये 22 धावीची गरज. बॉलिंग मार्क होती प्रवेश कोहली. शेवटचा अंतिम चेंडू 3ऱ्या षटकामध्ये नक्कीच फेकताना पाहायला मिळतोय. 7 मध्ये 22 धावीची गरज अद्याप आहे. प्रतीक पाटील राईट मोड द विकेट. फुल टॉस होता, बॅटच्या रमाई चेंडू आला नाही, विकेटची संधी नाही. डायरेक्ट हिट झाले तर नक्कीच रिझल्ट काही वेगळं असतं. 7 मध्ये करायचे होते 22. आता 6 बॉल आणि 21 धावीची गरज. 6 बॉल 21 धावा. 21 धावा 6 चेंडू. स्ट्राईक एंड वरती प्रतीक पाटीलला पुन्हा एकदा आपण नक्कीच पाहणार आहोत. पहिल्या खर्च षटकामध्ये प्रथमेश कोहलीने धावा खर्च केला होते जवळ. चला पाणी पुरवायचं मैदानावरती. 12th मॅन 12वा प्रतिनिधी खरतर जायचं मैदानाच्या मध्ये. 7 मध्ये खरतर 21 धावीची गरज आहे. आज 7 मात्र नक्कीच द्यायला लागेल. टीम आपण पाहिलं असेल न्यू यंगस्टर वाल संघाला प्रतीक पाटीलने, परंतु गणेशपुरी सांगते की आम्ही सुद्धा काय कमी नाही आहे आणि मैदानाच्या आतमध्ये आज चांगला खेळ त्यांचा सुद्धा राहिला आहे. पण तो जिंकेल कोण? 7 मध्ये करायचे होत्या 22. आता समीकरण येऊन टपलाय. 6 चेंडू आणि 21 धावीची गरज. 6 बॉल 21 धावा. प्रथमेश कोहलीकर तर पैसे फेकले होते, धावा खर्च केले होते 7. त्यामध्ये आपण पाहिजे 2 विकेट, ते सुद्धा महत्वपूर्ण. त्यानंतर अजित कोहली आला, जवळ धावा खर्च केले 11, 1 विकेट. त्यानंतर प्रवेश कोहली आला आणि प्रवेश कोहलीवर खरं तर पलटवार पाहायला मिळाला प्रतीक पाटीलचं. जवळ धावा खर्च केल्या त्या षटकामध्ये प्रवेश कोहलीने 22. इथून मात्र नक्कीच मॅचला कलाडणी आल्या. 6 मध्ये कराचे 21 धावा. स्ट्राईक एंड वरती प्रतीक तर बॉलिंग ट्रॅक वरती या धावा डिपेंड करण्यासाठी मैदानाच्या मध्ये दाखल झालाय. VRCC गणेशपुरी संघाचा अजून एक स्पीड गन राहुल कोहली. गणेशपुरी म्हटलं की अनेक सारे कोहली, त्यामधला अजून एक प्रथमेश कोहली, अजित कोहली, प्रवेश कोहली. आता मात्र नक्कीच राहुल कोहलीची बारी मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतोय. 6 बॉल 21 धावीची गरज. राईट मोड द विकेट मारा करेल. समोर ताकदवर विस्फोटक विध्वंसक खेळाडू मैदानात नक्कीच पाटील, प्रतीक पाटील मात्र नक्कीच दिसतोय. पहिल्याच बॉल वरती आक्रमण करायचा प्रयत्न, विकेटची संधी. जल्लोष मैदानाच्या आतमध्ये, हताश निराश मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला.
चांगला झेल पकडून मात्र नक्कीच इथं अक्षरशः मॅचला कलाटणी दिली या झेलनं आणि विकेटनं. जवळ खरतर या मॅचला खरतर पूर्णपणे कलाटणी देणारे हे षटक मैदानाच्या आतमध्ये फेकताना राहुल कोहली पायाच बॉल वरती हार्ड हिटर फलंदाज प्रतीक पाटीलची विकेट पटकावली गेल्या. निराश मात्र नक्कीच पाहायला मिळतोय. ज्याच्याकडून खरतर अपेक्षा होती तो मात्र नक्कीच आता निराश होतोय. स्वतःमध्ये नक्कीच नाराज आहे. कारण ही मॅच मात्र नक्कीच पूर्णपणे अडकली होती. तिथून मात्र नक्कीच चांगले फटकेबाजी येत होते, परंतु त्यानंतर नशिबाची साथ सुटली गेल्या आणि विकेटचा पतन. प्रथमेश कोहली खरतर खुश आहे. त्याला माहिती आहे खरतर ही प्रतीक पाटीलची मात्र नक्कीच विकेट किती महत्वाची होती. आपण स्क्रीनवरती नक्कीच पाहत आहे. खुशीचं वातावरण खरतर टीम गणेशपुरी संघाकडे मात्र नक्कीच पाहायला मिळतोय. 5 मध्ये करचे 21 धावा या 2 बॉल वरती करता 2 विकेट आले तर मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करेल टीम न्यू यंगस्टर बाल संघ. परंतु गणेशपुरी संघाने मात्र नक्कीच या पहिल्याच बॉल वरती पलटवार मात्र नक्कीच केला गेलाय. 5 मध्ये करचे 21 धावा. स्ट्राइक एन वरती न्यू बॅट्समन धीरज पाटील. प्रतीकचे खरतर बंधू आज मात्र नक्कीच एका बंधूने चांगला खेळ केला आपल्या गावासाठी, आपल्या गावाच्या नावासाठी. परंतु आज ती संधी खरतर 5 बॉल मध्ये 21 आहे. ती संधी मात्र नक्कीच या संधीचं सोनं करता आलं पाहिजे. पहिल्याच बॉल वरती खरतर बॅटच्या रमाई चेंडू येत नाही. बॅटला खरतर ब्रश झाला. स्वतः खरतर गोंदाज चेंडू उचलून फेके सिंगल धाव होईल. 4 मध्ये 20 धावेची गरज. 2 षटकार 2 चौकार ठोकावे लागतील या दोन्ही खरतर 4 बॉल वरती. घनश्याम पाटीलला मात्र नक्कीच पाहता स्ट्राइक एन वरती 2 षटकार 2 चौकार ठोकावे लागतील. हा सामना जिंकायचा असेल टीम न्यू यंगस्टर वाल संघाला. 4 मध्ये करायचे 20. भेदक मारा खरतर मैदानाच्या आतमध्ये करणार राहुल कोहली. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणजे ओळख मात्र नक्कीच राहिल्या VRCC गणेशपूर संघाकडून आणि मैदानाच्या आतमध्ये दाखवून दिलाय राहुल कोहली आणि पहिल्याच बॉल वरती प्रतीक पाटीलची विकेट. तिथून मात्र नक्कीच मॅचला खरतर कलाटणी दिली. त्यानंतर 1 धाव. 4 मध्ये 20 धावेची गरज. स्ट्राइक एन वरती घनश्याम पाटील. गोलंदाजी खरतर चांगली राहिली आपण तो फलंदाजीमध्ये अभि नाही तो कभी नाही. पहिल्याच बॉल वरती मोठा फटका मारायचा प्रयत्न आहे. मिस टायमिंग स्ट्रोक. लॉंग ऑफचा फिल्डर चेंडू उचलून फेकेल. दुसरी धावेचा प्रयत्न. अजून एक विकेट. फलंदाज बाद धीरज पाटील बॅक टू द आउट. पंच येस टीव्ही अंपायरकडे खरतर मागणी केली. मी विनंती करतो टीव्ही अंपायर चला आमच्या सोबत खरतर जॉईंट व्हा. फलंदाज बाद असेल पंचाचा मात्र नक्कीच इशारा आला इथं OUT आउट. फलंदाज बाद होईल. धीरज पाटील बॅक टू द आउट. 3 बॉल मध्ये तुम्हाला करायचे 19 धावा. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा मात्र नक्कीच नियम असेल. एका दुसरा खरतर अवंतर चेंडू या मॅच मध्ये खरतर कमबॅक करून देईल, परंतु 3 षटकार तुम्हाला गरजेचं आहे ठोकण्याचं. पण तो ठोकेल कोण? मैदान मध्ये प्रतीक पाटील मात्र नक्कीच हा ठाणे वाघ मात्र नक्कीच तंबूच्या आश्रयाला नक्कीच विसाव घेतोय. तो गेल्यानंतर अक्षरशः मात्र नक्कीच बहाल संघ बॅकफुटला मात्र नक्कीच गेलाय. न्यू बॅट्समन राजेश घरत. 3 बॉल 19 धावेची गरज.
कव्हरच्या वरतून मात्र नक्कीच खेळून काढला फिल्डर मात्र नक्कीच प्रचंड वेगानं धावतोय सिंगल धाव झाली ऍट दुसरीचा प्रयत्न 2 धावा कंप्लीट 2 बॉल आणि जवळजवळ 17 धावेची गरज 2 बॉल 17 धावा 17 धावा 2 बॉल स्ट्राईक एन वरती राजेशला बाद नाही स्लोवर बॉल चकवा दिलाय खेळतर राजेश घरातला डॉट चेंडू अजून एक फेकला गेला 1 बॉल 17 धावेची गरज ही गोलंदाजी मात्र नक्कीच चांगली राहिली अद्यापर्यंत राहुल कोहलीची कारण जवळजवळ एका षटकामध्ये 21 धावा करता डिफेंड करायचे होते त्यानंतर पहिल्याच बॉल वरती करतर विकेट अजून 1 बॉल मात्र नक्कीच चेंडू चाललाय लॉंग स्टॉप रिजन मध्ये हा अंतिम चेंडूवरती मिळतील 4 बाईच्या स्वरूपात परंतु सामना जिंकलाय टीम VRCC गणेशपुरी संघ वर्ल्ड प्लेड आणि न्यू यंगस्टर वाय संघ हार्ड लक हा प्रवास मात्र नक्कीच इथपर्यंत खरं तर राहिला या आपल्या पाहायला असेल मीरा स्पोर्ट क्रिकेट क्लब मोरावे आयोजित गावठी चषकामध्ये या सामन्याचा सामनावीर ज्या खेळून जवळजवळ 14 चेंडू 34 धावा मात्र नक्कीच कुठल्या गेल्यात तो ठरला या सामन्यात सामनावीर विनेश डोलकर यायचा 14 बॉल 34 धावांची बहारदार केली